मुंबईला जाणार हे पक्क आहे. कोणी आडवा आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला. त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक उपोषणं केली. मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला प्रचंड असा प्रतिसाद देखील मिळाला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे. मात्र यावर अजूनही तोडगा निघू शकलेला नाहीये. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मराठा बांधवाचा मोर्चा आता मुंबईत धडकणार आहे. तारीख ठरली आहे 29 ऑगस्ट. मराठा समाजाचा मोर्चा या तारखेला मुंबईत धडकणार आहे. 27 ऑगस्ट रोजी हा मोर्चा अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं निघणार आहे. हा मोर्चा मागच्या मोर्चापेक्षा 5 पट मोठा असेल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला अजून 14 दिवसांचा वेळ आहे. तोपर्यंत चर्चेतून मार्ग निघू शकतो असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांच्या लातूर येथील भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं होतं. त्यात ते पुढे बोलताना म्हणाले होते की मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत गणेशाच्या दर्शनाला यावं, आंदोलनासाठी मुंबईत येऊ नये ही मंत्री म्हणून माझी भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये अजूनही चर्चेतून मार्ग निघू शकतो असं सरनाईक यांनी वक्तव्य केलं होतं. चर्चेतनं सगळे तोडगे निघत असतात. आजही जरांगे पाटील साहेबांनी जेव्हापासून आंदोलनाची भूमिका केली तेव्हापासून ज्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यातील बहुतांश मागण्या मान्यही झालेल्या आहेत. काही मागण्या बाकी आहेत. निश्चितपणे सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, त्यामुळे मार्ग हा निश्चितच निघेल असं मला वाटतं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येण्यावर ठाम होते. मुंबईत येणार म्हणजे येणारच असं ठणकावून सांगितलं होतं. दिलं तरी जाणार, नाही दिलं तरी जाणार. दिलं तर त्यांचं सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करायला, कौतुक करायला, गुलालाच्या ट्राका, फुलाच्या ट्राका इकूनच जे शिप्याने येणार आहेत आम्ही त्यांच्यावर फुलं टाकायला बी तरी जाणार. मुंबईला जाणार हे पक्क आहे. कोणी आडवा आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. मात्र आता मनोज जरांगे पाटील मुंबई येण्याच्या आतच आरक्षणावर तोडगा निघणार असल्याचं बोललं जात आहे. सरकारकडून तशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्याचं बोललं जात आहे. जरांगे पाटील जर शक्ती प्रदर्शन करत मुंबईत आले तर मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे सरकारला महागात पडू शकतं. म्हणून तोडगा काढण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.